नमस्कार मित्रांनो, रिअल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत टरबूज म्हणजेच वॉटरमेलन खाण्याचे 10 आश्चर्यकारक फायदे. मित्रांनो, टरबुजामध्ये 90% पाणी असतं, 6% साखर असते, तसेच व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन B6 ने भरपूर अशा प्रकारचे हे फळ आहे. तसंच या टरबुजामध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाणसुद्धा मोठं आहे आणि म्हणूनच हे फळ अतिशय गुणकारी आहे. आणि याचे कोणकोणते फायदे होतात हे आता आपण पाहूया. मित्रांनो, सर्वात मोठा पहिला फायदा म्हणजे आपल्या किडनीची सफाई करण्याचं काम हे टरबूज करत असतं. जर आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टरबूज खात असाल तर ही एक अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण टरबूज हे नॅचरल डिटॉक्सिफाईंग एजंट आहे. म्हणजेच हे खाल्ल्याने आपल्या किडनीची सफाई चांगल्या प्रकारे होते. या टरबुजामध्ये असलेलं पाणी आणि क्षार हे आपल्या किडनीतून विषारी घटकांना बाहेर काढतं आणि परिणामी किडनी निरोगी राहते, हेल्दी राहते. ज्यांना किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असेल अशा लोकांनी तर आवर्जून टरबूज खावं किंवा टरबुजाचा रस प्यावा. मित्रांनो, दुसरा फायदा होतो आपल्या मेंदूला. जे लोक टरबुजाचं सेवन करतात, टरबूज खातात, त्यांचा मेंदू तल्लख बनतो, तेज बनतो. याचं कारण म्हणजे टरबुजामध्ये असलेलं व्हिटॅमिन B6. मित्रांनो, जे विद्यार्थी दशेमध्ये आहेत अशा लोकांनी हे टरबूज नक्की खा, कारण त्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळते. टरबूज खाल्ल्याने आपल्या केसांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. टरबुजामध्ये असणारं फॉलिक ॲसिड आपल्या केसांना स्ट्रॉंग बनवतं, चमकदार, शायनी बनवतं. गर्भावस्थेमध्ये ज्या महिला असतील त्यांना ॲसिडिटी आणि हार्टबर्नचा त्रास उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूपदा जाणवतो. तर अशा महिलांनी सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये या टरबुजाचं सेवन नक्की करावं. त्यामुळे पोटामध्ये गारवा निर्माण होईल आणि ॲसिडिटी आणि हार्टबर्नचा त्रास त्यांना होणार नाही. मित्रांनो, जर आपलं वजन प्रमाणापेक्षा जास्त वाढलेलं असेल तर आपण टरबुजाच्या ज्यूसमध्ये चिमूटभर काळी मिरी जी असते त्याची पावडर त्यामध्ये मिक्स करा आणि हा ज्यूस तुम्ही प्या. किंवा टरबुजाची जी फोड आपण करतो, जे काप असतात त्यावरती जरी तुम्ही काळी मिरी टाकलीत आणि हे काप आपण खाल्लेत तरीसुद्धा आपलं वाढलेलं वजन कंट्रोलमध्ये येतं. मित्रांनो, जर कोलेस्टेरॉल तुमच्या शरीरामध्ये जास्त वाढलं असेल तर ते सुद्धा टरबूज खाल्ल्याने कमी येतं, कारण टरबुजामध्ये अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण मोठं आहे की जे कोलेस्टेरॉलची मात्रा घटवतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याच जणांना भूक लागत नाही किंवा काही खाल्लं तर अपचन होतं. अशा लोकांनी सुद्धा टरबूज किंवा हे वॉटरमेलन नक्की खावं. त्यामुळे भूक चांगली वाढते, तसंच अपचनाचा त्रास होत नाही. मित्रांनो, जसं की मी आधीच सांगितलं, या टरबुजामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळेच आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखायचं असेल तर आपण हे टरबूज नक्की खा. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये डोळ्यांची जळजळ होते, डोळ्यांमधून पाणी येतं, तर असे हे जे लहान सहान डोळ्यांचे आजार असतात त्यावरती हे टरबूज अतिशय उपयोगी आहे. मित्रांनो, बऱ्याच जणांना करपट ढेकरं वगैरे येतात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, तर त्यांनी या टरबुजावरती थोडीशी काळ्या मिरीची पावडर टाकावी. तसंच थोडंसं काळं मीठ जरी टाकलं तरी चालेल आणि हे टरबूज त्यांनी खावं. करपट ढेकरं येणं तुमचं बंद होईल, अपचनाचा त्रास होणार नाही. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बऱ्याचदा वळवाचा पाऊस पडतो, त्याला आपण आम्रवर्षा असंही म्हणतो. आणि त्यामुळे होतं काय की वातावरण जरासं चेंज होतं आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास होतो. ते आजारी पडतात, व्हायरल इन्फेक्शन्स होतं. तर या काळामध्ये लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढणं फार महत्त्वाचं असतं. टरबुजामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून जर आपण लहान मुलांना टरबुजं खायला दिली तर त्यामुळे त्यांची प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते. व्हायरल इन्फेक्शन्सपासून, ताप येणे, सर्दी होणे, खोकला असे जे लहान सहान आजार असतात त्यापासून लहान मुलांचं संरक्षण होतं. आणि मित्रांनो, शेवटचा फायदा होतो आपल्या त्वचेला. जर आपण टरबुजाचं सेवन चांगल्या प्रकारे करत असाल तर मित्रांनो, आपली त्वचा ग्लोईंग म्हणजेच चमकदार बनते, कारण टरबुजामध्ये लायकोपिन नावाचा एक घटक आहे की जो त्वचेचा ग्लोनेस वाढवतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर आपल्या चेहऱ्यावरती ब्लॅक हेड्स असतील तर आपण टरबुजाचा जो लाल भाग आहे, मांसल भाग, तो आपल्या चेहऱ्यावरती चोळा, लावा. तुमचे ब्लॅक हेड्स कमी होण्यास त्यामुळे मदत होईल. तर मित्रांनो, अगदी किडनीपासून ते मेंदूपर्यंत आणि मेंदूपासून ते आपल्या त्वचेपर्यंत इतके सारे फायदे या टरबुजाचे आपल्याला मिळतात. आणि म्हणून या उन्हाळ्यामध्ये नक्की टरबूज खा आणि स्वस्थ राहा.
मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला जर आपण अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब शेजारचं घंटीचं बटनसुद्धा दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सातत्याने मिळत राहतील. याबरोबरच हॅपी समर. थँक्यू.